अकोला शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणाविरोधात मोठी कारवाई केली आहे. खुले नाट्यगृह ते फतेह चौक मार्गावरील कच्ची आणि पक्की अतिक्रमणे हटवत प्रशासनाने रस्ते मोकळे करण्याची मोहीम हाती घेतली. अकोला महानगरपालिका क्षेत्रातील मुख्य रस्त्यांवर वाढलेल्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मनपाने धडक कारवाई सुरू केली आहे. मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार आणि सहाय्यक आयुक्त गणेश शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली आज उत्तर झोन परिसरात विशेष अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. या कारवाई अंतर्गत खुले नाट्यगृह ते इंदोर गल्ली आणि फतेह चौक या प्रमुख मार्गांवरील वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी कच्ची तसेच पक्की अतिक्रमणे हटविण्यात आली. अतिक्रमणामुळे वाहनांची कोंडी होत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने ही कारवाई केली. या मोहिमेत सिटी कोतवाली पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय गवई यांच्यासह मनपाचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुढील काळातही अशी कारवाई सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.